आज तुम्ही इकडे? हो, तुझ्याकडे एक महत्त्वाचं काम होतं. माझ्याकडे? हो. बरं, काम नंतर सांगा. आधी तुम्हाला काहीतरी खायला आण. नाही नाही थांब. आम्हाला फक्त एवढंच सांगायचंय की शरयू आणि सारंगला नवीन कपडे दे ना. ताई, आम्ही काही नाही सांगितलं. हेच सर्व घरी घेऊन आले. हे बघा, सगळ्यांची दिवाळी सारखी नसते. आता तुम्हाला जे मिळाले ते काहींना मिळालं पण नसेल. आणि हे बघ, आमच्याकडे आता पैसे पण नाही. जेव्हा येतील तेव्हा घेईल त्यांना नवीन. मग तुम्ही बाबांकडून का नाही मागून घेत पैसे? ताई, बाबा का नाही देत पैसे? बाबा सोडा, बाबा सोडा, बाबा सोडा, बाबा नाही का त्यांना पैसे मागायला बरोबर करता मग यांना पैसे. आधी मला पैसे 10 रुपयाला तुझ्या का नाही? किती दारू पितात काका? केवढे पण तुझ्या भावाची पिलो का? काका, आज दिवाळी आहे, प्लीज त्यांना नवीन कपडे घ्या ना. पैसे काय झाडाला लागतात का? 10 रुपयाला बरं पैसे येतात. शरयू बोलायला बसा बसा. ताई, तू एकटीच पैसे कमवतेस. त्यामुळे बाबा ते उधळतात. कोण बोलतंय का? हे तुम्ही बोलताय का? बाबा बसा आधी. बसलो पण मला दारूला पैसे द्या. नाही येत माझ्याकडे. मला आता जास्त पैसे पाहिजे. मला आता जास्त पैसे दे. नाही येत माझ्याकडे. तू देणार आहेस का नाही? नाही बाबा. बाबा हे देणार बाबा. काय रे? काय चाललंय इकडं? मी अनिल. काय करणार? मी पोलीस आहे. काय करेल ते कळणार सुद्धा नाही. मला पकडायला पोलीस बोलावलं काय? नाही बाबा, मी नाही बोलवले. तुझी ही मुलगी काम करते आणि तू मज्जा मारतोस. टाकू का तुला जेलमध्ये? काका, माझ्या बाबांना नका घेऊन जाऊ. बघ, एवढा त्रास देऊन पण तुला वाचवतीये. साहेब, माझं चुकलं साहेब. तुझी मागच्या जन्माची काही पुण्य असेल म्हणून तुला अशी मुले मिळाली. माझं असं करायला नको होतं. माझी बायको गेल्यापासून माझं डोकंच. बाबा, तुम्ही कधीच दारू नका पिऊ. आम्हाला तुम्ही हवे. हो बाबा. बाळांनो, आजपासून कधीच दारू नाही पिणार. दारू पण शरयू, सारंग, इकडे या. आम्ही तुमच्यासाठी एक गंमत आणली आहे. डोळे बंद करा आणि हात पुढे करा. हे घे. आमच्यासाठी? हो. ताई नाही, राहू नाही घ्यायचं. दुर्गा, घेऊ दे त्यांना.
ही त्यांच्या मित्रमैत्रिणीने आणलेली भेट आहे. हीच खरी मैत्री आणि हीच खरी दिवाळी.